आता आपण लाल टाकी रायवडच्या दिशेने निघालेले आहोत, कारण तिकडे वैशाली गोंटे वहिनी वाट बघतायत. चला. नाव सांगा. वैशाली नितीन गोंते. बरं, मग आता ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर नितीन किसन गोंते. नमस्कार. हे माझे जाऊबाई, हे माझे सासू. नमस्कार. हे माझे सासरे. हे माझे धीर. सगळे शेजारी. बरं, चला, सगळ्यांची ओळख झालेली आहे आणि आता प्रश्नोत्तरांना सुरुवात बहिणींच्या घरातच जाऊन करणार की बाहेर, बघूया. नमस्कार. नमस्कार. तुम्ही तिकडे काय झाडाकडे बघून नमस्कार केला? नाही, असं काही नाही. मग कुठे? बरं, तुमचं बालपण कुठलं? वलवण. वलवण म्हणजे कुठे आलं ते? मार्केटच्या थोडे पुढे. इथे जवळ आहे? हो. बरं, म्हणजे जवळच्या जवळ कसं काय? आमचे नातेवाईकच आहेत ना, माझ्या चुलतीने हे ठरवलं होतं लग्न. बरं, काय करतात मिस्टर? मिस्टर डेलामध्ये. डेला तुम्हाला वेळ देतात का? हो, देतात. मग कधी दिवसभरात वेळ मिळतो त्यांना? नाही, दिवसभर नाही, फक्त संडेला सुट्टी असते. संडेला सुट्टी असते. हो. मग तेव्हा घरी असतात का मित्रांबरोबर? नाही, घरी असतात. नक्की? हो. मला सांगायचं म्हणून सांगताय? म्हणजे थोडा वेळ बाहेर असतात. हा, पण आम्हाला वेळ देतात. बरं, तर थोडा वेळ जास्त असतो की थोडा असतो? थोडा जास्तच असतो. याला म्हणतात वहिनींच्या मनातलं मत. थोडा वेळ जास्त असतो ना? हो. आणि मग मिस्टरांना बोलवताना कशी हाक मारता? ओ इकडे या. बोलवा ना. ओ या. नमस्कार. बरं, तुम्ही थोडा जास्त वेळ मित्रांना देता असं वहिनींचं म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं आहे? कामावरतून आल्यानंतर मित्र थोडाफार वेळ थोडं जायला पाहिजे ना, एवढ्या वर्षाचे मित्र आहेत. किती वर्ष झाली लग्नाला वहिनी? 9 वर्ष झाली. 9 वर्षात मित्रांना द्यायचा जो वेळ आहे तो वाढत गेलाय की कमी झालाय वहिनी? कमी झाला. चला, मग प्रगती आहे ना. बरं, वहिनींनी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? काय नाही, शांत राहिलं पाहिजे, फक्त मुलांना व्यवस्थित सांभाळते, तसं काय प्रॉब्लेम नाही. शांत राहायला पाहिजे. असं शांतता राहतीच, म्हणजे जास्त चिडचिडचं नाहीये. काय का घाबरू नका, आम्ही गेल्यानंतर त्या काही बोलणार नाहीत तुम्हाला. नाही, असं काही नाही. हा? हो. बरं वहिनी, एक गाणं आहे माहितीये तुम्हाला अत्यंत प्रसिद्ध, ज्याच्यामध्ये खंडाळ्याचा उल्लेख केलाय? आमिर खानचं गाणं माहितीये तुम्हाला? तुम्हाला आठवतंय? आठवतंय ना. काय गाणं? आमिर खानचं. काय सांगा. ह्याच्या बरोबर, राणी मुखर्जी बरोबर आहे ना. मग तुम्हाला आता राणी मुखर्जीला बोलू? अरे पण काय म्हणा ना, कुठलं गाणं? ए क्या बोलती तू? बोल. ए क्या मैं बोलू. चल सुन सुना हाती क्या खंडाला. हो. लास्ट काय लास्ट आहे? मोटरसायकल आणू का? नाही, नको. त्यांच्या गळ्यात रुमाल बांधू का? नाही, नको. नको ना. चला, वहिनी आता या निमित्ताने गायलेल्या आहेत थोड्याशा. चला, आता मी प्रश्न विचारतो तुमच्यासाठी. हा पहिला प्रश्न. तुमच्या घरातल्या शोकेस मध्ये श्रीकृष्णाच्या किती प्रतिमा आहेत? 2. अभिनंदन, उत्तर बरोबर. आता तुम्ही सांगा, मिस्टरांना कोणता छंद आहे, म्हणजे आवडीचा छंद कोणता मिस्टर? क्रिकेट. तुमचं काय म्हणणं आहे? खेळत होतो, आता पण खेळतो थोडा. अभिनंदन, उत्तर बरोबर आहे. बरं, मला सांगा, शाळेत असताना असा कोणता खेळ आहे ज्यामुळे वहिनींचं बोट फ्रॅक्चर झालं? खो खो असेल मला असं वाटतं. खो-खो. खो-खो मध्ये धावल्यामुळे दुसऱ्याच्या बोटावर पाय पडून त्याचं बोट फ्रॅक्चर झालं. ते वहिनींचं बोट फ्रॅक्चर झालं होतं. कोणत्या खेळामुळे? कबड्डी. तर ते खेळू नाही शकणार. कबड्डी त्या खेळू नाही शकणार. आणि हा, कबड्डी नाही खेळू शकत. दुसरं काय? दुसरं काय? लंगडी खेळत असतो. लंगडी. काहीतरी उगाच काय अंदाज यांचे चालले. कबड्डी असं. तुम्ही म्हणाल कबड्डी तर खेळू नाही शकत. हा, उत्तर सांगा. काय उत्तर? कबड्डी असं. कबड्डी. अभिनंदन. आणि आपण आता कॅमेऱ्यावरती बघितलं, कबड्डी हा खेळामध्ये हात आणि पाय दोन्हीचा वापर होतो. आणि आता वहिनी सुद्धा जेव्हा ते उत्तर देत नव्हते तेव्हा डाव्या पायाने सतत त्यांना असं करून उत्तर. नाही, त्यांना सांगत नव्हते. सांगत नव्हते, पण जेव्हा जेव्हा त्यांच्या तोंडातून कबड्डी यायचं तेव्हा त्या कबड्डी 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 त्यांचं सुरू होतं. वा वहिनी. आणि आता कोड दोघांसाठी. म्हणतात राईचा पर्वत केला जातो, पण तो पर्वतास राई राई करतो. कोण किंवा काय? राग. राग. उत्तर चुकलं या वेळेला. याचं उत्तर आहे सुरुंग. आणि सुरुंग लावला की खरंच पर्वत राई राई होतो. आणि त्यामुळे आता 3 उत्तरं बरोबर आली. ही लक्ष्मी तुम्हाला मिळाली. अभिनंदन. भेटूया कुटुंबात. नमस्कार. काय सगळ्यांनी एका सुरात नमस्कार केलेला आहे. बरं, काय वहिनींबद्दल कोण काय बोलणार का?
स्वभाव एकदम छान आहे, मन यांचा? मिळावू आहे हा आणि सगळ्या कार्यक्रमात वगैरे पुढे पुढे करण्याचे त्यांना खूप हौस आहे आणि घरात पण एकदम सुंदर. पुढे पुढे म्हणजे सगळ्यांबरोबर असतात. हो. मी चांगलं सांगताय का पुढे पुढे बोलताय मला? चांगलं बोलल्या वहिनी, हो. नाही तर तुम्हाला वाटेल त्या नाही. म्हणतात पुढे पुढे करतात सगळीकडे, असं नाही. तर पुढे पुढे म्हणजे कार्यक्रमामध्ये. सहभाग असतो कार्यक्रमात. हा काय बोलायचंय बोला. तर तुमचा कार्यक्रम आम्ही 6-7 वर्षापासून बघतोय, हा खूप आवडतो. तर तुमचा मला डान्स बघायचा आहे. केलेला प्लीज सर. वहिनींनी इच्छा व्यक्त केली, कारण मला माहिती आहे की आता झी मराठी अवॉर्ड्स 2011 मोठ्या दणक्यामध्ये संपन्न झालेले आहेत आणि त्यामुळे लवकरच हा डान्स, एक वेगळ्या प्रकारचा डान्स तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि त्यामुळे मी डान्स करून दाखवणारच. नक्कीच, नक्की आत्ताच दाखवणार. आत्ताच तुम्हाला डान्सही करून दाखवणार. पण त्याआधी ज्याने मला डान्स विचारला त्यांना मला काही प्रश्न विचारायचे. किती वर्ष झाली लग्नाला? 8 महिने. 8 महिन्यात आवाज बराच वाढलाय हो. हा? मी नाच करायला तयार आहे, पण त्यासाठी मिस्टरांनी आणि ह्यांनी एक डान्स करायचा. बॉडीगार्डचा डान्स. कुठे मिस्टर, कुठे कुठे मिस्टरांना बोलवा यांच्या पुढे. चला, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. आता कुठल्या गाण्यावर डान्स करणार दोघे? हा म्हणा. आणि हो, माझा डान्स मी नाचलेलो आहे ते तुम्हाला टीव्हीवर तर दिसणारच आहे, पण हे वेगळे पण आज आपल्याला बघायला मिळणार आहे, कारण मी सातत्याने आता प्रोमोमध्ये येतोच आहे. तेव्हा तो कार्यक्रम नक्की तुम्ही बघाल. पण या दोघांचा एक दुर्मिळ लोणावळ्यातला डान्स आता आपण बघतोय. त्यासाठी सगळ्यांनी आपण टाळ्या वाजवूया, जोरदार टाळ्या. काय हो, त्यांची स्थिती बघा काय झाली आहे. बरं बरं, मी गंमत केली. तुम्हाला कोणालाही नाचायला मी सांगणार नाही, पण वहिनी एक उखाणा मात्र घ्यावा लागेल. सोन्याच्या अंगठीला बदामाची खून, सचिन रावांचं नाव घेते गोंतेंची सून. वा, अभिनंदन. या तुमच्या कोण? जाऊबाई. या जाऊबाई. हो. व्हेरी गुड. जाऊबाई छान. आता वहिनी तुम्ही एक उखाणा घ्या. लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, नितीनरावांसाठी आईबाप सोडले. अच्छा अच्छा, वा वा नितीनराव, व्हेरी गुड. बरं, त्यांच्याबद्दल एक तक्रार करायची झाली तर कोणती कराल? थोडा वेळ कमी देतात. तुम्हाला हो. तेवढी एकच तक्रार लावली आहे हो. मगासपासून. हो, बाकी काही तक्रार नाहीये ना त्यासाठी. ओके. तुम्ही एखादी तक्रार करायची असेल वहिनींबद्दल तर कोणती करा? चिडचिडा स्वभाव आहे. हा? थोडं उशिरा आल्यानंतर बोलते जरा. अरे पण थोडं लवकर या ना कधीतरी. चला, अशा तऱ्हेने या गप्पा कधी संपणार नाहीत आणि मला खात्री आहे कितीही म्हटलं तरी सुद्धा ते यायच्या त्याच वेळेवर येणार आणि कितीही मी म्हटलं तरी सुद्धा वहिनी चिडायचे त्या चिडणारच. नाही हो, हा नाही, आता कमी चिडेल. आजपासून कमी चिडणार आहेत. पण ते काही म्हणत नाहीत आजपासून मी थोडा लवकर येईन म्हणून. चला सुरुवात करूया या खेळाला. वहिनी, हा अभिनय करून दाखवायचा. मी तुम्ही सगळे तुम्ही तुम्ही लहान मुलं मित्रांबरोबर जाऊ नका. मित्रांबरोबर जाऊ नका, माझ्या बरोबरच थांबा. हा, मग मी तुम्हाला घरात सांगेन ती कामं पण करा. वहिनी, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन.